आशा काकी ना नमस्कार करायला आणि काकींना भेटायला मी आले होते. काय नेमकी काकी 3 ते 4 दिवसांपासून घरी नव्हत्या, मात्र काकी आज मतदानाच्या निमित्तानं आलेल्या आहेत. तुम्ही एका सशक्त लोकशाहीमध्ये मतदान ही खूप जबाबदारीचं काम असतं आणि आशा काकी एक अतिशय जबाबदार लोक आपल्या म्हणजे त्यांची ती जबाबदारी आहे, म्हणून मला आनंद वाटला की काकी आवर्जून मतदान करायला आल्या. आणि मी फिरत हे नेहमीच आहे आमचं रुटीन, त्यामुळे काकींचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आले. मगाशी सुमती काकी भेटल्या, सुमती काकी प्रताप काका आले होते, तर प्रताप काका, सुमती काकी, आशा काकी, आमच्या घरातले सगळे जे वरिष्ठ आहेत त्यांचा आशीर्वाद नेहमीच घेतला. नाही काकी आणि मीच, आम्ही काकींनाच भेटायला मिळाले, काकींना भेटले आणि निघाले. मी काकींनाच भेटायला आले होते. मात्र ताई तुम्ही अचानक दादांच्या घरी आला, त्यामुळं हे माझ्या काकींचं घर आहे. हो म्हणजे हे माझ्या काकींचं घर आहे. काय काकीने काय आशीर्वाद दिला? माझ्या काकींचा आशीर्वाद, माझ्या काकींच्या मलिदाचे लाडू, चपातीचे लाडू बेस्ट इन द वर्ल्ड असतात, बेस्ट. आणि माझी सगळं लहानपण, माझ्या आयुष्यातली प्रत्येक शाळा आणि कॉलेजची सुट्टी या घरात 2 महिने मी राहिले आशा काकींकडे. आणि जेव्हा त्या काळात ना फोन बिन नसायचे, एकदा मी इथे आले की माझी आई 2-2 महिने माझ्याशी बोलायची नाही. जेवढं माझ्या आईनी माझं केलं नसेल तेवढं मोठ्या काकी, आशा काकी, सुमती काकी आणि भारती काकींनी माझं केलं आहे. तेच वहिनी, नंदा वहिनींचाच फोन होता की त्या कुठल्या एरियामध्ये फिरतायत. आम्ही सगळ्यांनी एरियाज, प्रत्येकजण आपापल्या परीने फिरत आहे. ताई, इंदापूरचे जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत दत्तामामा भरणे यांचा एक व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विट केला आहे, ज्याच्यामध्ये दत्तामामा भरणे शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना अर्वाच्य भाषा वापरतात असा आरोप होतोय की दमदाटी करतायत. तुम्हाला वाटतं प्रत्येक तालुक्यामध्ये रिअली व्हिडिओ आहे त्याचा? ट्विट केलेला आहे. बघू, मी चेक करते. तुम्ही आज ना, मी आधी माहिती तर करते, मी रोहितशी बोलते आणि सांगते तुम्हाला. हां, चला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.